नको. स्टार्ट. मातृत्वाची ओढ ही प्रत्येक स्त्रीला लहानपणापासूनच मनात कुठे ना कुठेतरी असते. म्हणून तर भावला भावलीचं लग्न लावणं, भातुकलीचा खेळ मांडणं, भावल्याला स्वतःचं बाळ समजून त्याच्याशी खेळणं, हे खेळ एखादी मुलगी लहानपणापासून खेळते. माझं बाळ बघा किती छान आहे, किती हुशार आहे, हे ती सगळ्यांना परोपरीने सांगते. बाळाला आंघोळ घालणं, नवीन कपडे घालणं, गोष्टी सांगणं, केस विंचरणं, अहो झालंच तर दुष्ट लागू नये म्हणून तीट लावणं, हे सगळं ती मुलगी आवर्जून करते. स्वतः आई होऊन लहानपणीच मोठी झाल्याचा आनंद मिळवते. ए आई, हे बघ ना, माझं बाळ पहिलं आलं. ए आता आपण त्याच्यासाठी नवीन खेळणं आणूयात. सरिता, बास ते आता. आणि गृहपाठ केलायस का? मला बाईंकडून तक्रार नकोय हा. काय गो आई? ही लहानपणीची भांडी कुंडी, संसार, बाळ, त्याची जबाबदारी, तो सगळा पसारा पिशवीत भरता येणार. पण खऱ्या संसारात मात्र असं होत, इथला पसारा वाढता वाढता वाढेल. तुम्हाला सांगतो, लहानपणी पाहिलेल्या बाळाची स्वप्न आई इथेही पाहत असते, अगदी गरोदर असल्यापासून. माझ्या मुलाने आयडियली प्रवास करून लहानपणीचा खेळ पूर्ण करावा, अशी प्रत्येक आईची इच्छा. पण या प्रवासात कधीतरी बाळाच्या वाटा चुकतात. मग आई त्याचा कान पकडून पुन्हा सुरू करते. तोच लहानपणीचा बाहुला सुंदर करण्याचा खेळ. अजिंक्य, चला वाजते आता. आणि होमवर्क झालाय का? मला टीचरकडनं कंप्लेंट नकोय हा. हे काय आई? ये पण आज संध्याकाळी बागेत जाऊ ना. आज काय आता? ए आईस्क्रीम. बाबा आले की बघू. हे नाही, मग जायचंय. अजिंक्य, हट्ट नाही हा करायचा. हे काय, मी बाबांना सांगणार रे, मग घेऊन जा, तुला पण घेऊन जा. मँगो मँगो खाऊ पण. अजिंक्य, अरे वा, चित्र रंगवणं चाललंय वाटतं. टीचर, घरी कोणी नाहीये का? आई आहे. आई, अरे या ना, बसा. ऍक्च्युली थोडं बोलायचं होतं. हा, अजिंक्य, ओ तू आज जाऊन रंगवशील? बाय. बसा ना. खरं तर शाळेतच सांगणार होते, पण सगळ्यांसमोर नको म्हणून मुद्दाम घरी आले. म्हणजे अजिंक्यने काही केलं का शाळेत? नाही नाही, तसं काहीच नाही. पण खरं तर तो काहीच नीट करत नाही. मला काही कळलं नाही. प्लीज नीट सांगता का? गेले काही दिवस मी अजिंक्यला ऑब्झर्व करते, पण तो काहीतरी वेगळाच वागतोय. म्हणजे शिकवताना विचारलं तर कळलं असं म्हणतो, पण मग नंतर जर त्याला विचारलं तर त्याला काही सांगता येत नाही. फॉर एक्झाम्पल, टेबल्स वर खाली म्हणेल, अर्धवट पोएम म्हणेल. ही त्याची असाइनमेंट बुक. काल मी त्याला खाली परत हेच न बघता लिहायला सांगितलं, तर त्याला काही आठवलंच नाही. हे बघा, ब्लँक. आता दुसरीतल्या मुलाला एवढं यायलाच पाहिजे. बरं, खेळातही फार काही ऍक्टिव्ह नाहीये तो. म्हणजे बघा, कुठलीही ऍक्शन, रिॲक्शन त्याला इतरांची
उशिरानं कळते. नेहमी शून्यात नजर लावून बसलेला असतो तो. आय एम नॉट सेइंग ही इज ॲबनॉर्मल, पण तो नॉर्मल मुलांसारखाही नाही वागत आहे. हवं तर मी गेल्यावर तुम्ही त्याच्याकडून काही गोष्टी करून घ्या. मे बी तो आम्हाला घाबरत असेल. तुमच्या समोर कदाचित वागणारही नाही तसं. तुम्ही प्लीज वाईट वाटून घेऊ नका. मला काळजी वाटली म्हणून मी सांगितलं. अजिंक्य, काय? चल आता आपण होमवर्क करूयात. हा, नाही नको. का? मला झोप येते. ठीक आहे, झोप, नंतर करू. आई, मी कसं रंगवलंय? छान. चल आता आपण मस्त एक स्टोरी वाचूयात का? आई, मला कंटाळा आलाय. मी कलरिंगच करू? करा. अजिंक्य, अजिंक्य, लक्ष कुठं आहे? नाही, काही नाही. आणि काय हे सारखं डोळे मिचकावणं चाललंय? चल आवर बरं पटकन. देशपांडे, हो, मी बघते. कदाचित माझ्यासमोर नीट वागेल तो. आय होप सो. बरं, मी येऊ आता. अजिंक्य, वास आता हे रंगवणं. आपण थोडा वेळ अभ्यास करूयात का? नाही, मला खूप झोप येते. अरे झोपायचं नाही. मला खरंच झोप नाही, उठ बरं. आपण थोडासा अभ्यास करणार आहोत. पण थोडाच. हो, थोडाच. एवढूच. हो, हे बघ, तुम्हाला शाळेत ABCD शिकवलंय ना? हा, लिहून दाखवा बरं मला. हं. अरे, C नंतर D असतो. बरं, ते जाऊ दे. आपण टेबल्स पाठ केले होते ना परवा? हा, मला 3 चा टेबल म्हणून दाखव बरं. हा, 3 चं येतं. 3 0 जा 0, 3 1 जा 3, 3 3 जा 6. अरे 3 तुझा कोण म्हणणार? 3 2 जा 6, 3 3 जा 8, 3 5 जा 5. अजिंक्य, काय चाललंय तुझं? काय म्हणतोयस तू? कलरिंग करायचं. हे बघ, असं कर, मला इथे तुझं नाव लिहून दाखव आणि एकदम करेक्ट स्पेलिंग लिहायचं. चल, ही बरं पटकन. अरे लिही ना. अजिंक्य, तुझ्याशी बोलतेय ना मी. कलरिंग करायचं. ठीक आहे, काय लिहिलंय हे वाचून दाखव. हे पटकन. ओरडू नको. आय लाईक येल्लो कलर. हा, आता सांग काय वाचलंस? कलर. अरे त्याच्या आधी काय होतं पण? मला नाही लक्षात. कलर तुला खरंच येत एवढं नाहीये का? कलर करायचं. मग हे पण नाही नाही, थांब, तुला येत. तुला काय येत होतं? हा, तू ते गाणं म्हणत होतास बघ परवा. तुला ते पूर्ण येत होतं. ते म्हणून दाखव बरं मला. हा, 1 2 3 असावा सुंदर. अरे असं काय अगं करतोस? दाम ना, मी म्हणतोय ना. ताम. परत 1 3 2 असावा सुंदर चॉकलेटचा ससा. ससा ना. ससा. अरे काल नाही का माझ्याबरोबर म्हणत होतास? मला नाही आठवत आहे. मग अरे करू अजिंक्य, दे तुला ना. काहीच कसं मग येत हे नाहीये. पण सगळं तुला करायचंय. हे नाही नाही, तुला येतोय पण तू मुद्दाम करतोयस ना. आता कंटाळा आला अभ्यासाचा म्हणून. अजिंक्य, ससा ससा. अरे बाई, स्पेलिंग सांग बरं मला. हे बाई, एवढं नाही, एक नाही, spelling. मग अरे, ऐक ना, करायचं. हे बाई, एवढं नाही, एक spelling सांग. मी आणि मी सगळं नंतर काय करायचं. विचारेन तुला, रे? डॉक्टर आधी हां, बोला केळकर. हो, येते मी तिकडे. नाही, मला जरा वेळ लागेल. हो, रिपोर्ट्स बघितलेत मी. केस माहिती आहे मला. हां, बोला देशपांडे, काय म्हणताय? डॉक्टर तुम्ही त्या अजिंक्यच्या रिपोर्ट्स बद्दल सांगणार होता. हो, मिसेस नाही आल्या तुमच्या? डॉक्टर, काय झालंय? म्हणजे तो काहीच नीट करत नाहीये.
त्याच्या टीचरनी सुद्धा येऊन सांगितलं की तो इतर मुलांसारखा वागत नाहीये. डॉक्टर अहो. काय प्रॉब्लेम आहे? मिसेस देशपांडे, तुम्ही आधी शांत व्हा. कसं असतं, हे असले प्रॉब्लेम्स डिलिव्हरीच्या वेळेस बाळाच्या कंडिशन्सवर जास्त अवलंबून असतात. मे बी त्याला ऑक्सिजन कमी मिळतो किंवा ते लगेच रडत नाही. पण हे झालं कारण. आता तुमचा मुलगा असा वागतो याचा अर्थ तो मतिमंद किंवा वेडा आहे अशातला भाग नाही. मेडिकल लँग्वेजमध्ये याला एक टर्म आहे, स्लो लर्नर. म्हणजे हा इतर मुलांसारखाच फिजिकली स्ट्रॉंग आहे, पण याची ग्रास्पिंग पॉवर थोडी कमी आहे. अहो, या अशा मुलांना कधी कसं रिॲक्ट व्हावं हे कळतच नाही. कधी कधी ते ओव्हर रिॲक्ट होतात, तर कधी काहीच रिॲक्ट करत नाही. त्याच्या वयाच्या इतर मुलांना जर 4 गोष्टी कळत असतील तर त्याला ती एखादीच कळते. पण ती सुद्धा पूर्ण कळेल की नाही, आय डाऊट. पण डॉक्टर यावर काय उपाय? मिस्टर देशपांडे, प्रत्येक गोष्टीवर आजारावर उपचार हे असतातच, पण त्याचा प्रकार वेगळा. अहो, या अशा मुलांना औषधांपेक्षा मानसिक आधाराची जास्त गरज असते. तुम्ही जेवढं त्याच्या कलाने घ्याल तेवढं त्याच्यासाठी चांगलं. कदाचित तो यातून बाहेर पडेलही. कदाचित म्हणजे डॉक्टर नक्की असं काही नाही का? अहो, एखादी जखम लवकर भरून निघते, पण मानसिक गोष्टी भरून निघायला जरा वेळ लागतो. त्यातलाच हा प्रकार आहे. आणि हो, यावर काळ हाच रामबाण उपाय, तोच उत्तम. आणि आपण आपले प्रयत्न चालू ठेवूच. ओके? चॉकलेटचा बंगला. विद्यार्थी लेखक मानस लयाळ, विद्यार्थी दिग्दर्शक अजिंक्य गोखले. I think this is a borderline case of autism and slow learning. You see, this.
आ गया नॉडी नॉडी खुलकर बोलो हुर्रे आओ सब झूमे सब गाए है आओ सब झूमे सब गाए है सुहाना दिन नॉडी आया उससे मिले आ गया नॉडी नॉडी खुलकर बोलो हुर्रे आओ सब झूमे सब गाए है सुहाना दिन नॉडी आया उससे मिले बाबा बाबा मी हे कसं रंगवलंय अरे तसं नाही, तो जो रंग आहे ना तो तुझ्या कोपऱ्यात दे. कोपऱ्यात. असं का? अरे बरं आणि इकडं सांगतो तुला पटकन पटकन ये. हे बघ हा जो रंग आहे ना हा तो असा इकडं नीट दे. बाबा बोला. तुम्हाला ताई रागवणार का? तुमचा रंग बाहेर गेलाय. जा रंगवा जा. आणि हो आताही रागवणार नाही असं रंगवा. म्हणजे बाहेर नाही जाऊन देत. सरिता का डबा आणतेस ना ग? हो आले. चला निघतो मी, बराच उशीर झाला. हो बाय बाय. चला करा. चला आ करा. मिस्टर देशपांडे हा पेढा घ्या. अहो माझ्या मुलाला स्कॉलरशिप मिळाली आहे. अरे वा अभिनंदन. थँक्यू. फार खुश दिसत आहे. अहो असणारच ना. आणि वहिनी फार खुश असतील ना? अहो अर्थातच. मुलाला स्कॉलरशिप मिळाल्यावर कुठलीही खुश नसेल. बरं निघतो मी, जरा घाईत आहे. बर. अहो कुलकर्णी हा घ्या पेढा. मुलाला स्कॉलरशिप मिळाली. आय एम नॉट सेइंग इज ॲबनॉर्मल, पण तो नॉर्मल मुलांसारखाही नाही वागत आहे. अगं हो तर मुलाला स्कॉलरशिप मिळाल्यावर कुठलीही खुश नसेल. त्याच्या वयाच्या इतर मुलांना जर 4 गोष्टी कळत असतील तर त्याला ती एखादीच कळेल. पण ती सुद्धा पूर्ण कळेल की नाही आय डोंट. अगं हो तर मुलाला त्याच्या वयाच्या इतर मुलांना जर 4 गोष्टी कळत असतील तर त्याला ती एखादीच कळेल. अगं हो तर पण तो नॉर्मल 4 गोष्टी नाही वागत आहे तर त्याला ती एखादीच कळेल. चला रे आवरा ते सर्व पटपट. ए हिरो आवर ना पटपट. किती टाइमपास करतो रे? हा टाइमपास तर तू नको सांगू मला. आणि तुझा होमवर्क झालाय का? नाही झाला. काय दिलाय? चल तुला वर्गात गेला. लगेच सांग लगेच. ए तू हा तूच ती फ्रेम ठेवली ना ती आत घेऊन जा बरं. ए जा रे त्याला जरा मदत कर. अरे एवढं सुद्धा कळत नाही का रे तुला? सगळं सांगायला लागतं. ए शी कसा आहे हा? असाच आहे. हे तो स्लो आहे.
नाही मग कलरिंग अरे, ऐक ना, हे बघ. करायचं नाही मला हे अरे, पण हो, कलर आपण नंतर करायचं coloring करू, हा? माझ्याकडे हे ब्लू बघ, आहे माझ्याकडे हे बघ, ग्रीन जर आहे तू आता माझं ऐकलंस ना, मी पण मला तुला हे मदत करेन, करायचं. हा? मी अजून तुला मला भरपूर हे कलर्स पण- आणून देईन, हा? अरे मला एकदा बघ ना माझ्याकडे मी हे काय म्हणते. करायचंय. अरे एकदा मला ऐक ना, करायचं. अरे बाळा मी अजून काय करू रे तुझ्यासाठी. ते सगळं घेऊन बाहेर ये. पटकन ये. हात आधी ग्लास ट्रे मध्ये ठेव. आता भर. अरे सांडतय. चुकून एवढं नाही. एवढं नाही हे बघ एवढंच भरायचं. चल तू दे आता. एवढं अरे थँक्यू. वेलकम. सरिता येऊ का? अरे या ना. अजिंक्य पाहिलंस का कोण आलंय? बस ना. उई आत्या. किती दिवसांनी भेटतोय नाही आपण. हो ना. दादा काय रे राघव? ए मामी आम्ही आज खेळायला जाऊ का? हे हो काकू अरे त्याच्याकडे बारी बारी घेऊन अजिंक्य ए दादा कुठे दिसत नाहीये. बाहेर गेलाय का तो? अगं हो त्यांना जरा काम होतं म्हणून थांबले नाहीत. वर आणि लिखाण कसं चालू आहे तुझं? अगं अजिंक्यमुळे सध्या काहीच वेळ मिळत नाही. अगं स्वाती भेटली होती परवा खाली. तुझ्याकडे आल्या होत्या ना सगळ्याजणी? अगं हो तुलाही सांगणारच होते पण तुझा फोनच लागत नव्हता. थँक्यू. वेलकम. जा आता खेळायला. बाय. बाय. काय ग आता कसं चालू आहे अजिंक्यचं? नाही म्हणजे नेक्स्ट लेवलला जाईल ना? हो. ए मी पण खेळतो ना तुमच्या. ए नाही तुला यातलं काही कळत नाही. अरे पण हे माझेच गेम आहेत आणि मग तुम्ही सांगा ना. अरे तुला नाही जमणार तू वेगळा आहेस. ए अरे असं काही नाहीये मी पण खेळतो ना. ए मग तू वेगळ्या शाळेत का जातो रे? अरे तो जरा हाफ क्रॅक आहे आणि माझी आई सांगते ना तो जरा स्लो आहे. ए अरे तुम्ही हे काय बोलताय? मला घ्या ना रे खेळायला. ए आम्ही नाही घेणार जा तुला आमच्यात खेळायला. मला माहितीये तू ढगोळा आहेस ना बावळ्यात. जा तू. अरे अशी मुलं ना मारतात. मी एका कार्टून मध्ये पाहिलंय आणि ती खूप दुष्ट पण असतात. ढुसून अरे पण असं काही नाहीये आणि मी पण जातो ना शाळेत. माझ्याकडे ढग ट्विटी- फुटारड्या. मला माहितीये तू काय आमच्या शाळेत येत नाहीस. अरे तुला माहितीये का हा अजूनही आईच्या मांडीत झोपतो आणि या चड्डीत सुसू पण करतो. त्याला पेढ्यावरची पेढा पेढा पेढा. हे तुला पेढा हवे का रे? पेढा अगे पेढा घे. मला नको बेटा तुम्हीच घ्या. पेढा वेडा वेडा खातो पेढा वेडा खातो पेढा वेडा खातो पेढा वेडा 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 खातो पेढा वेडा खातो पेढा. राघव बाहेर आधी. राघव तुला किती वेळा सांगितलंय त्याला असं बोलत जाऊ नकोस म्हणून. सरिता आय एम रिअली सॉरी. बरं मी निघते आता. अगं यांना ग्राउंडवर पण जायचंय ना? तुषार चल. तुम्हाला किती वेळा सांगितलंय तुमच्यासारखा नॉर्मल नाहीये तो. वेडा आहे तो.
तुम्ही का त्याच्या नादी लागता? अजिंक्य काय चाललंय नाही. तुझं? ते सगळे मला वेडा वेडा असं का म्हणत होते? अरे मी सांगितलंय ना तुला, तू नाहीयेस नाही. वेळा. मग मी वेगळ्या शाळेत का जातो? अरे तू हुशार आहेस ना म्हणून. नाही. मग ते सगळे हुशार नाहीयेत का? ते सगळे मला वेडा वेडा असं म्हणत होते. जाऊ दे रे. तुला असं म्हणणारेच वेडे असतात हा. चल तू आता नाही, तू सगळं कधीच पट- काही सांगत नाहीस. तू खोटारडी आहेस, तू वाईट आहेस. सॉरी. आई ते दोघं मला वेडा वेडा असं म्हणतात. नाही, ते दोघं म्हणत होते. नाही नाही, आता तू म्हणालीस की मी स्लो आहे, म्हणजे मी नाही slow. अरे म्हणजे तू इतरांसारखा नाहीयेस. मला नाही कळत आहे तू काय सांगतेय. तुला काही गोष्टी पटपट कळत नाहीत ना. मला नाही कळत आहे तू काय सांगतेय. मला काय झालंय? काही नाही झालं. मी सगळ्यांसारखा आहे का? मी शहाणा आहे ना का आई? हो रे राजा, तू खूप शहाणा आहेस. ए नक्की ना? ए ए ए ए मग ठीक आहे. ए तुषार तुषार, तू काय म्हणतो? मी वेगळा काय नाही. चाललंय तुझं? ऐक त्याला सांग. तो म्हणतो बस नाही. बरं खाली. ए राघव, मला घ्या बरं, नाही बरं, घ्यायला. काय असं काय ऐक ना, माझं बस करणार? इकडे. आई तुषार अरे, म्हणतो मी स्लो आहे. अरे, त्याला सांग मी अजिंक्य, slow तिकडे नाही. कोणी नाही. नाहीये. ए राघव, अरे, ऐकून घे ना ऐक ना, माझी आई काय तू ऐक ना, सांग. नाही, बस ओ इकडे. दादा दादा, ए, त्यांना सांग त्यांना सांग. ते त्यांना म्हणतात सांगते. नाही, सगळे काही म्हणतात नाही मी म्हणणार. वेगळा कोणी तुला आहे. काही नाही, म्हणणार तू नाही, तू बस. नसतेस. तू नसतेस. ते सगळे मला चिडवतात. तू नसते. हे माझ्या आईचं ऐका ना. माझी आई काय करते? नाही, आई आत्याला सांग. मी आई सगळ्यांना राघवला सांगते. सांग. माझी आई काय सांगते सगळ्यांना सांग ना काय. तू शांत हो आधी. मा खेळायला घ्या. मी सगळे आता तुला नाही खेळायला येणार रे. मा सगळ्यांना घ्या सांगते, ना सगळे रे. माझं ऐकतील. शांत हो बरं. बस. आई त्यांना सगळ्यांना सांग ना ग. बस. सगळ्यांना सांग. खूप हुशार आहेस तू. हो सॉरी. जगाला ओरडून सांगायची काहीही गरज नाही. कळेल त्यांनाही एक दिवस. देवाने तुला अर्धवट रंगून खाली पाठवलंय रे. नाही कळत आहे तू. काही रंग भरायचे विसरलाय तू. नाही कळत आहे तू काय सांगते. त्यामुळे तुला आपण पूर्ण रंगवणार आहोत. म्हणजे मग तू अजून छान होशील. आई चल आता हे डॉट्स जॉईन कर बरं. झालं. अरे वा, आज लवकर जमलं. छान. हो. चला आता ही सगळी स्पेलिंग पाठ झाली आहेत. हे काय आई माझी हेल्दीचं स्पेलिंग स्पेलिंग सांग. H A E ए L ई असतं का? H E A L T H Y. डेव्हलपमेंट. D E V L P M N T. नाही हे नसतं. परत D E V E L O P M E N T. डेव्हलपमेंट. स्कॉलरशिप. S K
सी मला नाही अरे येत. SCHOLARSHIP स्कॉलरशिप. हो हो काय चला आई आता गाणं म्हणू प्लीज. म्हणा. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चंदेरी सोनेरी चमचमता चांगला. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन दोन. ऐक ना परवा काय झालं माहितीये, मी तुझ्यासाठी बोनविटा आणायला खाली गेले होते ना, तर त्याचे 60 रुपये झाले. 60. मग मी काकांना 100ची नोट दिली आणि त्यांनी मला 30 रुपये परत दिले. हे नाही, त्यांनी ना तुला 40 रुपये परत दिले पाहिजेत. हे फसवलं. चला हे कंप्लीट करायचंय. आई तुला त्यांनी फसवलं. अजिंक्य बसा ना. तुम्हाला माहितीये मी तुम्हाला इथे आज का बोलवलंय? नाही म्हणजे अजिंक्य काही बोलला नाही. सांगते. मागच्या आठवड्यात आम्ही सेकंड लेवलच्या म्हणजे साधारण 15 ते 16 वर्षांच्या मुलांची एक स्पर्धा घेतली होती. उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा. आणि त्यात अजिंक्यला 3rd प्राइज मिळालंय. ही ट्रॉफी. यस यस. त्याचा आतापर्यंतचा प्रोग्रेस पाहता त्याच्यात खूपच इम्प्रूव्हमेंट आहे. तुम्हाला माहिती आहे त्यांनी विषय काय निवडला होता? माझी आई. इतकं सुंदर बोलला ना तो. अजिंक्य थोडंसं आईला म्हणून दाखवशील? नको मॅडम. अरे म्हण. आईचा अर्थ माझ्यासाठी फक्त सांभाळणारी किंवा पालन पोषण करणारी नाहीये, तर माझ्यावर खूप प्रेम करणारी असा आहे. तिने माझ्यासाठी खूप काही केलंय आणि तिने मला 4 चौघात कसं वावरायचं हे शिकवलंय. आणि आज आई आहे म्हणून मी आहे. थँक्यू. शाबास. आई आहे. तुम्ही इतकी वर्ष मेहनत घेऊन त्याला इथवर आणलं. खरं तर तुमच्यामुळेच त्याला हे बक्षीस मिळालंय ना. मला वाटतं आता कुठे त्याला त्याची वाट सापडायला लागली. मला वाटलंच नव्हतं.
की अजिंक्य 4 चौघांसमोर इतकं बोलू शकेल. थँक्यू. अजिंक्य, आता ही ट्रॉफी जपून ठेवायची आणि अशी भरपूर बक्षिसं मिळवायची. काय? हो मॅडम. आई जायचं? थँक्यू. चल, तुला काय हवंय ते सांग. आज तुला हवं ना ते सगळं घेऊयात आपण. हे फुगे घ्यायचेत का? हे बघ, हा छान आहे. हा घ्यायचा तुला? नको. हे बघ, काय सुंदर दिसतंय अजिंक्य. हे घ्यायचं का रे? नको. तू सगळ्याला नाही नाही. आईस्क्रीम खायचं आपण. आई नकोय आईस्क्रीम. आणि आपण ठीक किती आहे. आत्या आलीये बघ. जा तिला ट्रॉफी दाखव. काय रे, कसली ट्रॉफी? आत्या, वक्तृत्व स्पर्धेत थर्ड प्राइज मिळालं. कॉंग्रॅट्स. आई आपण आईस्क्रीम घ्यायचं का? आता हे घेऊन दिलंय ना, हे संपव आधी. अजिंक्य तू पण आई घे मला ना. नकोय. मला माहितीये मला यातून काही मिळणार नाहीये. तू सांगतेस ना आईस्क्रीम खाल्लं की दात किडतात. मला नको. आई काय झालं? आज खूप दिवसांनी डायरी लिहायला बसते. गेल्या 19 वर्षांच्या प्रवासात आत्ता कुठे समाधानाची वाट सापडती. सुरुवातीला मला वाटायचं की माझ्या अजिंक्यनं रांगोळीसारखं असावं. भरभर रेखाटत जाऊन लवकरात लवकर पूर्णत्वास येऊन क्षणार्धात सगळ्यांच्या कौतुकाचा विषय व्हावं. पण आता वाटतं अजिंक्य त्या हातावरच्या मेहंदीसारखा आहे. रेखाटल्यानंतर रंगायला वेळ लागतो, पण रंगल्यावर मात्र ती त्या रांगोळीपेक्षा सरस दिसते. आजकाल अजिंक्यला सांभाळण्यातच समाधान वाटतं. सुरुवातीला साधारण 19-20 वर्षाची मुलं शिक्षणासाठी फॉरेनला गेल्याचं पाहायचे ना, तेव्हा खूप खंत वाटायची. पण आता त्यांच्या एकट्या पडलेल्या आईकडे पाहिल्यावर मात्र मी स्वतःला खूप नशीबवान समजते. अजिंक्य असा आहे म्हणून तो कायम माझ्यासोबतच राहणार आहे. आमच्या रोपट्याची वाढ खुंटलीये, पण ते बहरणार नाही असं नाही ना. शेवटी काही रोपटी ठराविक वातावरणातच छान बहरतात. जसं ज्याचं आरोग्य तसं हवामान त्याला सोसतं. त्यातलाच हा प्रकार. त्याचं शिक्षण, करिअर, लग्न, नातवंड हे सगळं पुढे जाऊन होईलही, पण भविष्यात प्रकाश शोधताना वर्तमान अंधारात ठेवण्यात काहीच अर्थ नसतो. आपण वास्तव आणि अपेक्षा यात गल्लत करतो. आपल्याला माहित असतं की पत्त्यांचा बंगला बांधताना कधी ना कधी तो कोसळणार, कारण तो उभा राहतो तोच मुळे एका वेड्या आशेवर.
तरीही आपण तो बांधतो. आणि पडल्यावर तेवढीच हळहळ व्यक्त करतो. अजिंक्याच्या बाबतीत बघितलेल्या आशा अपेक्षांचंही काहीसं असंच झालं. काय ग, का थांबलीस? कित्येकदा त्या पूर्ण चंद्रापेक्षा चंद्रकोरच फार सुंदर दिसते ना. सरिता, एक सांगू? अगं, खूप केलेस तू अजिंक्यसाठी. तू आहेस ना म्हणून आज आपला अजिंक्य इतपत तरी आहे. मला एकट्याला नसतं जमलं एवढं. त्यासाठी एक आईच पाहिजे. असं काही नाही हो. आणि हो, आपला अजिंक्य असा आहे म्हणून तो खूप निरागस आहे. नाहीतर त्याच्या वयाची वाया गेलेली काही कमी मुलं असतात का? कदाचित तो जगाच्या प्रवाहाबरोबर पोहू शकत नसेल, पण तो वाहावतही जात नाहीये हे महत्वाचं. आई, ये आई. आले. पटकन ये. आई, थँक्यू. हे आता मला सगळं येतं ना. चॉकलेटचा बंगला.